आज आपण हेल्दी असा मूग डाळ डोसाची रेसिपी पाहूया। तर त्यासाठी 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे, थोडंसं उडीद डाळ घ्यायचं आहे, ते 1 नाईटसाठी भिजत ठेवायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर 4 ते 5 तासासाठीही तुम्ही भिजत ठेवू शकता। मी 1 नाईटसाठी मूग डाळ भिजत ठेवली होती। मूग डाळ ही अशी थोडी फुगलेली असते, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता। मी थोडंसं मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं सोडा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून आपण आता डोसा घालूया। अशा प्रकारे डोसा घालायचा, त्याचा थोडा कलर चेंज होतो आणि त्यानंतर त्याला पलटवायचा। इतके छान डोसा उठतात की काही करायची गरज नाही। कधी कधी तव्याला चिकटून राहतं, पण हा डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही। आणि अशा प्रकारे आपला प्रोटीनने भरलेला नाश्ता मूग डाळ डोसा तयार झाला आहे। भात नाही, आंबवण्याची गरज नाही आणि बनवायलाही खूप सोपी आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट। अशा सोप्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।